गोविंदा 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 वेंकटरमण गोविंदा गोविंदा हॅलो शिलू. मला मस्त वाटला कानफटे प्रवास मस्त वाटला कडप्पा. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आजच्या आपल्या पिकनिकचा आहे 10वा दिवस आणि आता आपण आहोत तिरुमाला येथे. आपण बघू शकता माझ्या पाठी श्री व्यंकटेश्वर स्वामी यांची मूर्ती आहे. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तिरुमाला येथील साईट सीन. पापनाशनम, श्रीहरिपदलू, शिलातोरणम, एक शिवमंदिर आहे आणि इतरही एक पॉईंट आहे. आपण सर्व ते आज एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण खाली जाणार आहोत तिरुपती येथे. त्या तिरुपतीमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत कपिलेश्वर तीर्थम, पद्मावती आणि त्याच्यानंतर इंडियामधलं राऊकेतूचं एकमेव असं मंदिर असेल ते असेल कपिलेश्वर तीर्थम येथे. ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मंडळी आपण आता जाणार आहोत एक्सप्लोअर करण्यासाठी आणि सर्व पॉईंट आपण एक्सप्लोअर करूच. जसजसे अपडेट असेल तसं मी देत राहीन. आता आपण बघू शकता तिरुमाला येथील नजारा आणि माझ्या पाठी बघू शकता येथील सबस्क्रायबर. तर मंडळी आता आपण निघणार आहोत. आता आपण आहोत तिरुमाला येथे. आता आपण पहिल्यांदा तिरुमाला येथील सर्व साईट सीन एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण तिरुपती येथे जाणार आहोत. तिरुपतीतील सर्व साईट सीन एक्सप्लोअर करून आज आपली रात्री कोल्हापूरसाठी ट्रेन आहे. ती जर्नी तुम्हाला दाखवेन, कारण आजचा ब्लॉग भाविक पाटीलच्या म्हणण्यानुसार मला करायचा आहे. तर जसजसं अपडेट असेल तसं तुम्हाला देत राहीन. चला मंडळी जाऊया पुढे. हाय गाईज, मी मनीष पावसे. नमस्कार, तुमचा गणपती बालाजीमध्ये स्वागत आहे. काय करताय काय गणपतीला नाव काय? दुर्वेश. आम्ही काय झालं तेल लावतात. अरे जरा नाच चढवतात. नाव नाही मला माहिती. काय झालं ढोलक्याला तेल लावते तुम्ही? तेलाची कमतरता आहे, पोरांना तेल देतोय. तेलाचा मालिक आहे ना, तेल लाव पाहिजे. काय नाही त्यांना तेल देऊ माझ्या पोरांना. गणपती बाप्पा गोविंदा गोविंदा गोविंदा. तर मंडळी आता आपण जातोय तिरुमाला येथील साईट सीन पाहण्यासाठी. आपण 4 गाड्या केल्यात. प्रत्येक गाडीमध्ये 15-15 आपण डिवाइड केलेत. आणि मित्रांनो, आपल्या 60 लोकांमध्ये सर्वांचं दर्शन चांगल्या पद्धतीने झालं. पण आपल्या 60 जणांमध्ये जे 2 असे भाग्यवान होते की त्यांचं लकी ड्रॉ द्वारे दर्शन झालं आहे. त्याच्यामध्ये पहिला होता निवेद रघुवीर आणि दुसरा होता विराज पावसे. तर माझ्यासोबत आहे त्यापैकी एक विराज पावसे, ज्याने देवाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं आहे. तो माझ्यासोबत आहे. त्याला विचारूया, तुझं दर्शन कसं झालं? माझं दर्शन 2 तासामध्ये खूप छान झालं आहे आणि मी अपेक्षा पण केली नव्हती की माझं दर्शन असं गाभाऱ्यात जाऊन मला मूर्ती बघायला भेटेल. आता मी आज 5 वर्ष आले मी बालाजीला येतो आहे. 5 वर्षामध्ये मी 5 नंबरचा गेट आहे त्यातून दर्शन घेत होतो. पण आता गाभाऱ्यात जायला मला एंट्री भेटली होती आतमध्ये. म्हणजे तू आनंदित आहेस त्या दर्शनाबद्दल? खूप आनंदित आहे. माझं VIP पास नव्हता काढलेला. आम्ही 60 लोक आहे, त्याच्यामध्ये 30 लोकांचा VIP पास काढलेला होता आणि 30 लोकांचा नव्हता. 30 लोक आम्ही लाईनीमध्ये घुसलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही 300 ते 400 मीटर फक्त चाललो. पण एका जागेवर ते मला 5 तास गेले. त्याच्यामुळे मला त्रास झाला होता, पाय वगैरे दुखून आले होते माझे. तिथून मी बाहेर पडलो त्या लाईनीमधून. आणि दुसऱ्या दिवशी मी भरताने सांगितलं की लॉटरी तिकीट काढूया म्हणून. ते एक निवेद रघुवीरचं पहिलं झालं होतं. तसं बोललो, तुझा पण काढूया असं दादा बोलला. आम्ही गेलो काढायला. तर माझा आणि जगदीशचा आम्ही दोघं काढायला गेलो. पण जगदीशचा झाला नाही. फायनली माझं लॉटरी तिकीटमध्ये नाव आलं आणि मी रात्री 2 वाजता लाईनीमध्ये घुसलो. आणि गाभाऱ्यात मला अभिषेक वगैरे, बालाजी मूर्ती आंघोळ वगैरे करताना सर्व मला बघायला भेटलं. आरती वगैरे करून
आणि समोरनं 3 ते 4 फुटावरती मूर्ती होती, तिथून माझं दर्शन झालं आणि व्यवस्थित दर्शन झालं. गोविंदा गोविंदा गोविंदा. मित्रांनो, आपण बघू शकता की तो किती एक्साइटेड आहे आणि किती आनंदित आहे या दर्शनामुळे. मित्रांनो, आपण आता पुढे जातोय तिरुमला येथील साईट सीन करण्यासाठी. पुढे पुढे जसं जाऊ ना तसं मी आज अपडेट देत राहणार आहे, कारण भाविकने आज जिम्मेदारी माझ्या खांद्यावर सोपवली आहे. आपण पुढे जाऊया, लेट्स गो. तर मंडळी, आता आपण आलो आहे पहिला तिरुमला येथील पहिलं पॉईंट श्रीवरीपदलू. तर इथली अशी आख्यायिका आहे की पृथ्वीवर श्री बालाजी भगवानने पहिलं पाऊल ह्या ठिकाणी ठेवलं होतं. ते पहिलं पाऊल आपण पाहणार आहोत. पृथ्वीवरचं बालाजींचं पहिलं पाऊल म्हणजे श्रीवरीपदलू. तर जाऊया आणि पाहूया श्रीवरीपदलू. गर्दी थोडी कमी आहे कारण सकाळी सकाळी आलो आहे. इथे लवकर लवकर पॉईंट एक्सप्लोअर करायचे आणि निघायचं आहे आपल्याला तिरुपतीसाठी. हे पायऱ्या चढाव्या लागतात, इथून स्टार्ट होतं आहे. गोविंदा 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 गोविंदा. तर मंडळी, अजून इथली एक आख्यायिका आहे की हे पाळणे दिसतात आपल्याला. ते पाळणे यासाठी बांधले जातात की इथे श्री गणेशजीचा पाळणा बांधतात लग्नासाठी आणि श्रीकृष्णाचा पाळणा बांधतात संतती प्राप्तीसाठी. तर आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला पाळणा बांधण्यासाठी आपल्या सोबत आहे जतीन. जतीन या ठिकाणी पाळणा बांधणार आहे. जतीन, तू काय म्हणशील की या ठिकाणी तुला कशासाठी पाळणा बांधणार आहेस तू? लग्न होण्यासाठी जतीन पाळणा बांधणार आहे. आणि जे जे पाळणं बांधतील ते आपण दाखवू. आता माझ्या समोर बघू शकता श्रीवरीपदलू मंदिर आहे. तर मंडळी, आपण आलो आहेत आता श्रीवरीपदलू. आपण पाहू शकता श्रीवरीपदलूचे बालाजीचे शरण आणि समोर पाहू शकता बालाजीचं मंदिर. मंडळी, आपण पाहू शकता या ठिकाणी जतीन यांनी पाळणा घेतलेला आहे बांधण्यासाठी. बघा, बघू शकता. आता तो पाळणा बांधणार आहे. आपण तो कसा बांधतोय आणि काय बोलतोय ते आपण पाहणार आहोत लगेच. तर मी फायनली आता जातोय पाळणा बांधायला. देवाच्या कृपेने झालं तर मग देवाला फायनली पाळणा बांधलेला आहे. पायापट. तर मंडळी, आता जतीन गुलाबकर यांनी फायनली पाळणा बांधला आहे. आता चला पुढच्या दर्शनाला निघूया. वेळ होतोय आणि श्रीवरीपदलूचं दर्शन झालं आहे, पाळणासुद्धा बांधला आहे. आता निघूया. मित्रांनो, आता आपण आलोय शिला तोरणला. ही शिला 150 करोड वर्ष जुनी आहे आणि 10 फूटपेक्षा उंच आहे. तर आपण मंडळी आता पाहणार आहोत शिला तोरणम.
मंडळी ही शिला तोरणं म्हणजे नॅचरली वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा वाऱ्याच्या प्रवाहामुळे ही नॅचरली बनवलेली आहे. कोणी अशी ठेवलेली किंवा मांडलेली नाही आहे. आणि ही वर्ल्डमध्ये 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक इंग्लंडमध्ये, एक USA मध्ये आणि आपल्या या ठिकाणी भारतामध्ये तिरुमलाच्या डोंगरावर. ही पूर्णतः नॅचरली आहे. आणि आपण पाहू शकता की आपल्याला वाटेल की मानवाने रचलेली आहे, पण ही मानवाने रचलेली नसून पूर्णतः नॅचरली आहे. तर मंडळी आता आपण आलो चक्रतीर्थम. इथे शिवजीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, त्याचं दर्शन करणार आहोत आपण. एक नंबर दर्शन झालं. एक नंबर आता आपले आलेले आहेत, त्यांचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे असं ते म्हणताय. निलेश पटे हर हर महादेव. तर चला मंडळी आता आपण जाऊया दर्शनासाठी. मंडळी आता आपण आलो, पाहू शकता नरसिंहाची छोटी मूर्ती आहे या ठिकाणी. आणि आमच्या पिकनिक मधला सर्वात चॉकलेट हिरो आपण बघू शकता कसा पोज देऊन उभा आहे. खाली बघ, खाली बघ, खाली बघ. त्यालाही आमच्यात सगळ्यात पिकनिक मधला तरुण विद्यार्थी काल पाटील. आणि फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरत नाहीये. पाहू शकता सुंदर असं नयनरम्य दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. बोल. तर मित्रांनो आता आपण शेंगदाण्याची भेळ खातोय. माझी चाय संपली. चाय संपली. कशी लागते? नाईस, मस्त. चला आपण सुद्धा ट्राय करूया. चाय पहाडीवाली चाय एक नंबर टेस्ट, मस्त लागते. आता आपला तिरुमला मधला 4था पॉइंट असणार आहे वेणुगोपाल स्वामी मंदिर. हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर चला मित्रांनो आता आपण दर्शन घेऊया वेणुगोपाल स्वामी यांचं. स्वामी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला इथं तिकीट घ्यावं लागतं आणि त्या तिकिटाच्या लाईनमध्ये आम्ही सर्वजण आहोत. आता पाहू शकता हे आमचे सर्व तिकिटाच्या लाईनमध्ये आहेत. अर्धी लोक गेलेली आहेत. मित्रांनो आता आपण आलो आहोत वेणुगोपाल स्वामी मुख्य मंदिरामध्ये. ही आपली लाईन लागली दर्शनासाठी. ही आपली पब्लिक आहे सर्व. नमस्कार. हा भाविक पाटील यांनी आज मला चॅलेंज दिलाय तो हा. पूर्ण तर मंडळी आता आपण आहोत वेणुगोपाल स्वामी मंदिर. आपण पाहू शकता वेणुगोपाल स्वामी मंदिर. आतमध्ये मोबाईल कॅमेराज अलाउड नाही आहेत, पण आपण बाहेरून दाखवू शकतो. वेणुगोपाल स्वामी मंदिर हे तिरुमलावरील पर्वतावर असलेलं एक मंदिर आहे आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे. अद्भुत असं मंदिर आहे, अद्भुत अशी मूर्ती आहे. आपण पाहू शकता एवढी गर्दीसुद्धा नाही आहे. सुंदर असं दर्शन झालं आहे. आता तुझं दर्शन कसं झालं आहे वेणुगोपाल स्वामी? व्यवस्थित झालं आहे, गर्दी नसल्यामुळे लवकर दर्शन झालेलं आहे वेणुगोपालचं. किरण कसं दर्शन झालंय? मस्त आहे, एकदम व्यवस्थित लाईनमध्ये व्यवस्थित एकदम पद्धतशीर आहे.
सगळं सिस्टमॅटिक आहे सगळं, त्यामुळे फटाफट दर्शन होतं आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे निलेश, त्याला विचारूया त्याचं दर्शन कसं झालंय ते. कुठला म्हणजे आता बालाजीचं दर्शन बोललंस तर VIP दर्शन होतं तर व्यवस्थित झालं. म्हणजे थोडं बाहेर रूम हॉलमध्ये वाटत होतं हे, पण आतमध्ये गेल्यावर जो समाधान मिळाला तो पूर्णपणे राहिलेला जो थकवा होता तो आपला निघून गेला आतमध्ये दर्शन भेटल्यावर. आणि दर्शन चांगलं झालं आहे आणि चांगल्या प्रकारची सुख सुविधा सर्व बालाजीला चांगलं आहे. त्याच्यामध्ये काही प्रकारचं बोलण्याचं काही त्यामुळे दर्शन आमचं बालाजीचं नक्कीच चांगलं झालं आहे. आणि आता साईट सीन फिरण्यासाठी आलो आहे तर साईट सीन पण व्यवस्थित एकदम दर्शन पद्धतशीर चालू आहे. कुठल्याही प्रकारचे गडबड गोंधळ नाही आहे. त्यामुळे सर्वांनी नक्कीच या असं मी विनंती करेन. आणि भाविक पाटीलच्या चॅनलला आता जो व्हिडिओ तुम्ही बघाल त्या व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो तिरुमालामधलं एक अतिशय सुंदर असं ठिकाण आकाशगंगा. इथे बघू शकता आकाशगंगा, इथे मंदिर आहे आणि इथे धबधबा आहे. तर चला मंडळी, आता यानंतरचा आपण पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत तो आहे पापविनाशनम. चला तर मग जाऊया पापविनाशनम. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पापविनाशनम. तर बघू शकता इथे पाण्याचे कुंड आहेत, त्या कुंडाच्या खाली स्नान करायचं असतं. तर मंडळी आता आपण तिरुमाला येथील सर्व साईट सीन करून आता आलोय अन्नप्रसादसाठी. पाहू शकता ही आपली पब्लिक सर्व. तर मित्रांनो आता जेवायला गेलेलो आणि हा बघा निलेश जात आपला आणि हे बघा ऊन एवढं लागतंय ना. हे बघा पाय बघा कसे भाजले, सर्वजण धावत आले. कसं वाटत? तर मित्रांनो आता आपण केले पद्मावती अम्मावारीचं दर्शन आणि पाहू शकता हे पद्मावतीचं मंदिर आहे. तिरुपती इथे पहिले दर्शन केलं आपण पद्मावतीचं, पद्मावती अम्मावारी मंदिरचं. आतमध्ये मोबाईल कॅमेराज अलाउड नाही आहे त्यामुळे आपण घेऊन गेलो नाही, पण दर्शन झाल्यावर आपण पाहू शकता अम्मावारी टेम्पल. आता आपण जाणार आहोत श्रीकाళहस्तीला. तर पाहूया पुढचा अपडेट मी देत राहीन, कारण आज मला भाविक पाटील यांनी
चॅलेंज दिला आहे माझ्यातून ब्लॉग व्हावा आणि मी तुम्हाला ही दर्शनवारी घडवावी. तर आता आमची बसही आली आहे. आता निघतोय श्रीकाళहस्तीला. गोविंदा गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. तर मंडळी आता आपण पोचलोय श्रीकाళहस्ती. हे राहूकेतूचं मंदिर आहे. इंडियामधलं एकमेव असं मंदिर आहे राहूकेतूचं. त्याच्या इथे पोचलो. आपण आता पाहू शकता श्रीकाళहस्ती मंदिर. भरपूर असं मोठं मंदिर आहे आणि भरपूर असं मोठा गाभारा आहे या मंदिराचा. भरपूर मोठं कॉरिडॉर आहे या मंदिराचं. आता आपण जाणार आहोत या मंदिरात दर्शनासाठी. तर चला. तर मंडळी आता आपण आहोत श्रीकाళहस्तीमध्ये आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील एकमेव असं मंदिर आहे ज्याच्यामध्ये राहूकेतूची शांती केली जाते. सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शंकराच्या अनेक पिंडी आहेत. तिरुपतीपासून 30 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे पंचमहाभूतांमध्ये एक असं मंदिर आहे. हे मंदिर वायूसाठी समर्पित आहे पंचमहाभूतांमध्ये. चला तर आता आपण वर जाऊया. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे माता पार्वती शिवशंकराचं स्टॅच्यू बघायला. तर आपण पाहू शकता आमची पब्लिक. आयुष घेऊ इथून ना. तर आपण पाहू शकता सुरेख असं शिवजी आणि पार्वतीचं स्टॅच्यू आहे. खूप सुरेख आणि सुंदर असं आहे. थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात. थोडासा दम लागतोय. चला थोडीच पायऱ्या राहिल्या आहेत. आता तेही पूर्ण करूया आणि पाहूया शिवजीचं दर्शन. तर मित्रांनो आता आपण आलो शिव पार्वती यांच्या स्टॅच्यूकडे. श्रीकाళहस्तीला असलेला हा भव्य असा स्टॅच्यू आहे. आपण पाहू शकता हा सुंदर अशी मूर्ती आहे. मोठी मूर्ती आहे आपण पाहू शकता. आणि हे संपूर्ण असं श्रीकाళहस्तीचं शहर आणि श्रीकाళहस्तीचं हे मंदिर आपण पाहू शकतोय. सुंदर असं शहर आहे. तर मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. भाविकच्या सकाळपासून कॅमेरा आपल्या भावाकडे होता म्हणजे भरत दादाकडे. तर मी आता आपलं दर्शन झालेलं आहे. आम्हाला विनायक दादा आपण दर्शन घेऊन आता निघालो आहे. आता आपण चाललो आहे जवळजवळ आपला 25 ते 30 किलोमीटर आहे स्टेशनपासून. तर आम्ही थेट आता जाणार स्टेशनवरती. त्याच्यानंतर आमची 10ची ट्रेन आहे आणि ट्रेन आम्ही निघणार डायरेक्ट सोलापूरवरून आम्ही बस करून जाणार कोल्हापूर. ओके तर चला. खूप मजा झालेली आहे. मस्ती झालेली आहे. चला आता भेटूया डायरेक्ट स्टेशनवरती.
आता आपण श्रीकाళहस्तीवरनं आलो आहे रेणुगुंटा स्टेशनला. आता आपल्या रेणुगुंटावरनं सोलापूरसाठी ट्रेन आहे. 8:40 ट्रेन आहे. चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस या एक्सप्रेसने आपण प्रवास करणार आहोत. तोपर्यंत आमची सगळी टीम जेवणासाठी गेली आहे. त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत. आम्ही तोपर्यंत सामानासाठी थांबलो आहोत. सांग कसा वाटला तुला प्रवास गाडीतला? मला मस्त वाटला कानफट्या. प्रवास मस्त वाटला. कडप्पा. पुढे काय कसा? हां, एवढे दिवसात तुझा काय अनुभवला? मला मस्त तो प्रवास झाला. आता आम्ही चालू कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करायला. तर मंडळी आता आपण आलो आहे रेणुगुंटा स्टेशनच्या जवळ. महाराष्ट्रीयन सांगलीचे पाटील म्हणून ढाबा आहे. त्या पाटील ढाब्यावर आपण जेवायला आलो आहे. बघू शकता ही आपली मंडळी आहे सर्व. आणि इथे पण मंडळी आहे. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र थाळी. तर मंडळी आता आम्ही ऑर्डर केली आहे. काही क्षणात ऑर्डर येईल. त्यानंतर आपल्याला रिव्ह्यू देईल की इथली टेस्ट आणि इथली क्वांटिटी कशी आहे. तर चला मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता तोडफोड झालेली आहे इकडे, खूप मोठी तोडफोड. नुकसान भरपाई कोण करणार आहे आता याची तोडफोड? मेजवानी ब्रो बोलते मेजवानी. तर आपण आहे ना कुणाला विचारूया. कुणाल थांब, ऐक. अरे पळू नको. बोल ना. अरे 2 शब्द बोलायला काय जातं की कशा लागलं तुला आता टेस्ट? बोललो. अरे आता एवढं लांब येऊन तू आता जेवतोय. ते पण महाराष्ट्रीयन झाले, आपले पनीर बिनीर छोले झाले. ते तुला कसं वाटलं ते सांग ना भाई. बस झालं. मला एकदम खूप आनंद वाटला जेवायला. कारण आपल्या महाराष्ट्रामधून बाहेर येतो काय बाहेर येऊन दुकान बाहेर येऊन त्याने हॉटेल टाकलं म्हणजे दुकान टाकलं. खूप आनंद वाटला. आणि आपल्या महाराष्ट्राची चव हे कुठच्याच पुरेच नाही गवणार. जय महाराष्ट्र. आता आमचा कुणाल भारी बोलला, जे पण बोलला फुटका बोलल्यावर बोलला. असं बोलायला यायला त्याच्यावर पाहिजे. माझी संमती आहे. वेगळ्या टाळ्या. तर मित्रांनो आता आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो. मित्रांनो तिथे जेवण आहे ना खतरनाक, एक नंबर. आता एवढे 10 दिवस आम्ही फिरतोय आहे. तर मित्रांनो 10 दिवस फिरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेवण जेवलो आहे. बहुतेकांची थालीच खाल्ली, पण इथे आल्यावर आपण पुन्हा एकदा थाली खाल्ली ना एकदम घरची आठवण आली. खूप छान असं जेवण होतं, जबरदस्त. तर आता जेवलो आहे. हे बघा कसं होतं जेवण? मस्त होतं जेवण. तू पण जेवलं तिथे गेला? जेवायला तिकडेच गेलो होतो हॉटेलला. चांगलं जेवण होतं, महाराष्ट्रीयन जेवण होतं. जेवण खूप सुंदर होतं. अनलिमिटेड होतं जेवण आम्हाला. आणि 140 रुपये घेतले एका थालीचे. ओके. तर मित्रांनो खरंच खूप छान होतं. तर चला आपली ट्रेन आली, आता ट्रेनमध्ये जाऊया. लेट्स गो. तर मंडळी नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आता आपण पोचलो आहे रेणुगुंटावरनं सोलापूर येथे. आता सोलापूरमध्ये आता पोचलो आहेत आपण. आता सोलापूरवरनं कोल्हापूरला जाणार आहोत. तर मित्रांनो मी केलेला कालचा ब्लॉग, आज मला वेळ नाही भेटला ट्रेनमध्ये ब्लॉग करायला. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. मी भाविक पाटीलाच्या चॅनलवर चॅलेंज केल्यामुळे हा ब्लॉग कंप्लीट करतो आहे. जर आवडला तर नक्की त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर मंडळी तुमची रजा घेतो. आता इथंच थांबतो. त्यानंतरचा ब्लॉग तोच करणार आहे कोल्हापूरचा. तर मित्रांनो आता थांबतो. बाय.